बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीनं। एकीकडे युतीबाबत भाजप सेनेत चर्चाचं गुऱ्हाळ सुरू आहे, तर युतीसाठी भाजपच्या पाठीमागे जाणार नाही, युती करायची की नाही हे भाजपनं ठरवावं। युतीशिवाय ही मुंबई महापालिका जिंकू शकतो, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुंबई महापालिकेत युती संदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र यात आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। युतीसाठी भाजपच्या पाठीमागे जाणार नाही असं वक्तव्य त्यांनी केले। युती करायची की नाही हे भाजपनं ठरवावं असं देखील ते म्हणाले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी हेमंत बिरजे आणि आमचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत। हेमंत, तुम्हाला विचारते, युतीसाठी भाजपच्या पाठीमागे जाणार नाही असं वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी केलं, काय म्हणणं आहे तुमचं? बघती हा प्रेशर टॅक्टिक्स चालू झालेला आहे। शिवसेना असून दे किंवा भाजप असून दे, हे प्रसारमाध्यमांना यांचे नेते जे चर्चेत नाही आहेत ते नेते बोलत आहेत, कारण त्या दृष्टिकोनातनं कुठेतरी एक दबाव निर्माण करण्याचा दृष्टिकोनातनं हा खेळी चाललेली आहे। पण युतीची जी बैठक आहे ती आज दुसरी बैठक B7 वर होते आहे। त्याच ठिकाणी ही बैठक होते, ज्या ठिकाणी पहिली बैठक झाली होती। आणि या बैठकीमध्ये भाजपने पारदर्शकतेबद्दल जो युतीचा फॉर्म्युला आहे ते पारदर्शकतेनुसार व्हावा आणि पारदर्शकतेच्या ज्या अटी आहेत त्या शर्ती ठेवल्या होत्या। आणि त्यानंतर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कायम राहिला होता। पण काल अनिल परब जे बैठकीमधले एक जे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काही गोष्टी मांडल्यानंतर जो प्रसारमाध्यमांना संदेश गेला, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यानंतरच्या दुसरी बैठकीचा निर्णय आज झालेला आहे। 1:30 वाजता ही बैठक B7 ला होते। त्या अगोदर आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी ह्या दृष्टिकोनातनं वक्तव्य करणं, कुठेतरी आम्ही भाजपच्या पाठीत फरफटत येणार नाही हे सांगणं, हे कुठेतरी हा युतीमधला दबाव निर्माण करण्याचा शिवसेनेचा कुठेतरी प्रयत्न दिसतोय। कारण भाजपच्या ज्या काही शर्त अर्थी आहेत, पारदर्शकतेच्या ज्याबद्दलच्या बोललं जाते। माधव भंडारींकडे जाऊया। माधव भंडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। भंडारीजी, शिवसेनेचा एक वक्तव्य आलंय संजय राऊतांचं की युतीमध्ये आम्ही फरफटत जाणार नाही, भाजपने ठरवावं काय करायचं आणि युती झाली नाही तरी आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू। त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांनी ठरवायचं आहे। युतीची चर्चा करण्यासाठी जाहीरपणे त्यांच्या पक्षप्रमुखांनी अपेक्षा व्यक्त केली, त्याला प्रतिसाद देऊन आम्ही युतीची चर्चा चालू केली। आता चर्चा चालू केल्यानंतर त्याच्यात अनेक मुद्दे येणार, त्या मुद्द्यांच्या बाबतीतली भूमिका काय घ्यायची त्यांनी ठरवायचं। पण संजय राऊतांचं असं वक्तव्य आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप शिवसेनेला महाराष्ट्रातून संपू शकत नाही आणि त्याचमुळे जरी भाजप बरोबर आलं नाही तरी आम्ही महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खास करून जिंकू, आम्ही आता भाजपच्या मागे फरफटत जाणार नाही। भाजपचे प्रवक्ते म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही, हे सगळी भाषा ते कशासाठी वापरतायत हे आम्हाला काही माहिती नाही। आम्ही शिवसेनेला संपवण्याची भाषा कधीच केलेली नाही। आदिलशाहीची फौज वगैरे असे शब्दप्रयोग आम्ही केलेले नाही। त्यामुळे तेच काय ते बोलतात, तेच काय ते करतात, त्यांचं त्यांनाच माहिती, आम्ही कशाला प्रतिक्रिया देतो त्याच्यावर। धन्यवाद या दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। माधव भंडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होते। हाच भक्ती महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रकारे हेमंत म्हणाला, दबाव टेक्निक या ठिकाणी आहे का? कारण एका ठिकाणी युतीची चर्चा आज होतीये, त्यात संजय राऊतांचं एक मोठं वक्तव्य आलेलं आहे की भाजपच्या मागे आम्ही आता फरफटत जाणार नाही आणि भाजपने ठरवावं की त्यांना युती करायची आहे का नाही। भाजपने युतीबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप सोबत आली नाही तरी काही आम्हाला फरक पडत नाही, आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार, अशा प्रकारचं जे शिवसेनेकडनं वक्तव्य आहे हे खास करून एक प्रेशर टॅक्टिक मानलं जात आहे। भक्ती, मयांक, बघितलं तर पारदर्शकतेचा मुद्दा जो आहे तो भाजपकडून सतत रेटला जातोय, जो कुठेतरी शिवसेनेला मान्य नाही असं दिसतंय, त्यामुळे हा दबाव टाकला जातोय का? भक्ती, ज्या प्रकारे भाजपने शिवसेनेवरती आरोप केलेले आहेत ते आरोप भ्रष्टाचाराचे आहेत, हे आरोप पारदर्शी कारभाराचे नाहीत, कारण त्यांना पारदर्शी कारभार हवाय। ज्या पद्धतीने भाजप महाराष्ट्रात वाढतोय, भाजपचं असं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये सन्मानजनक वाटा हवा, मात्र शिवसेना ती द्यायला तयार नाही। त्यामुळे या युतीच्या नेत्यांमध्ये खटके उडतायत, भांडण होत आहेत, शाब्दिक चकमकी होत आहेत। ज्या प्रकारचं वक्तव्य आज आपण संजय राऊतांचं पाहतोय की आम्ही भाजपच्या मागे फरफटत जाणार नाही, भाजपने ठरवावं काय करायचं, याचा अर्थ शिवसेना तयार आहे एकट्यावरती किंवा स्वबळावरती लढवायला
महापालिका निवडणुका, त्याचसोबत भाजपही तयार आहे. मात्र एका ठिकाणी युतीच्या चर्चा करायच्या, दुसऱ्या ठिकाणी अशी वक्तव्य. नक्की काय सुरू आहे या मित्रांमध्ये, काय नक्की टेक्निक वापरलं जाते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मयंक, जर बघायला गेलं तर जागा वाटपाबाबत आज दुसरी बैठक जी आहे ती होते दोन्ही पक्षांमध्ये, भाजप आणि शिवसेनामध्ये. जागा वाटपाबाबत काही निर्णय होऊ शकेल का? जागा वाटपाबाबत सगळ्यात महत्त्वाची बैठक आज ज्या प्रकारे हेमंत म्हणाला थोड्याच वेळात होणार आहे B7 वरती. हेमंतने आपल्याला माहिती दिली की गेल्या बैठकीमध्ये चर्चाही कोणत्याही जागेवर झाली नाही. या बैठकीमध्ये पहिल्यांदा जागांवरती चर्चा होईल. मुंबईमध्ये कोणकोणत्या जागा दिल्या जातील भाजपला, कोणत्या जागा जास्त सोडल्या जातील यावरती चर्चा होईल. मात्र ज्या भागांमध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी भाजप देखील वाढलेला आहे, भाजपचा दावा आहे, त्यामुळे त्या जागा भाजप मागतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती कशा प्रकारे चर्चा होते, कारण 23 तारखेला आम्ही जागा वाटप जाहीर करू. जर झालं नाही तर दोन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतील, अशी एक आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की आजच्या बैठकीमध्ये कशा प्रकारे सकारात्मक चर्चा ही दोन्ही पक्षांची होते. नक्कीच नक्कीच. धन्यवाद मयांक, या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी होते हेमंत बिर्जे, त्यांचे देखील धन्यवाद. तर युती होणार की नाही हा एक प्रश्नच आहे. या संदर्भात दुसरी बैठक आज होत आहे. भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे आणि युती संदर्भात मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही या संदर्भात दुसरी चर्चा जी आहे भाजप शिवसेनेत ती आज होणार आहे. दरम्यान युतीसाठी भाजपच्या पाठीमागे जाणार नाही, युती करायची की नाही हे भाजपनं ठरवावं असं वक्तव्य केलंय ते म्हणजे संजय राऊत यांनी.